ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मला वाटते अंतरी तुझ्या दासबोधासी बोध व्हावे अपत्यापरी पाजळी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. श्रीराम श्रीराम श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयाचा अंतरात्म्याला प्रणाम करून आजचा विषय दशक 2 समास 10वा. पाहता पाहता आपले 20 समास होत आले. समितीचं मोठे आभार आहेत. आपणा सगळ्यांचे आभार आहेत की माझे वेडी वाकडे बोल आपण ऐकून घेता. पढत मूर्ख लक्षण हा दुसऱ्या दशकातला 10वा समास आहे. या समासाचं हे पाहण्याच्या आधी कारण नंतर थोडा वेळ आपल्याला संपतो तर पूर्ण दशक दुसरा हा मूर्ख लक्षणाचा आहे. पहिला समास त्यामध्ये अज्ञानी कसा राहतो कसा वागतो पहिला समासच म्हणजे मूर्ख लक्षणाचा दिलेला आहे. त्याचं विस्तृत वर्णन सगळं समर्थांनी केलेलं आहे. विरुद्ध विषयांच्या जोड्या सूचना त्याच्यात सांगितलेल्या आहेत. काही चुकीचं वर्तन कसं माणूस करतो आणि मग त्यामुळे नकळत आपला अभ्यास होतो. आपला अंतर्मनात विचार होतो की आपण असे वागतो का आणि त्याचा शोध सुरू होतो. मग थोडस आपल्या हातून आत्मचिंतन घडतं. आपणच खरं म्हणजे आपले गुरु असतो कारण त्यामुळे आपण स्वतः जेवढं स्वतःला ओळखतो तेवढं दुसरं कोणी ओळखू शकत नाही. त्यानंतर कुविद्या लक्षणं सांगितली, उत्तम लक्षणं सांगितली आधी दुसऱ्या समासामध्ये. उत्तम लक्षणामध्ये नकारात्मक पद्धतीने सांगितलंय. आपल्याला माहितीये खरं बोलावं म्हणण्यापेक्षा खोटे बोलू नये, निंदा करू नये, असं करू नये तसं करू नये ते मनात पटकन फसतं. त्यामुळे उत्तम लक्षणं सांगितली. कुविद्या लक्षणामध्ये काय टाकून द्यायचं गैर काय आहे वागण्याचं ते सांगितलं. साधक बाधक विचार करावा माणसाने आणि मग निर्णय घ्यावा. त्यानंतर मग नकारात्मक शिकवण झाल्यानंतर मग 3 गुण कोणते कशामुळे असं वागणं होतं ते सत्व रज तम 3 गुण त्याचे सुद्धा शुद्ध आणि शबल हे सगळे आपण पाहिले. त्यानंतर महत्वाचं म्हणजे सद्विद्या लक्षणाकडनं वैराग्याकडे जाण्यासाठी परिवर्तन घडण्यासाठी वैराग्य लक्षण समर्थाने सांगितलं. आणि आता शेवटी आज पढत मूर्ख लक्षण ह्या दशकाचा शेवटचा भाग जो पढत मूर्ख लक्षणाचा आपल्याला सांगतायत. पढत मूर्ख कुणाला म्हणायचं. मूर्ख लक्षण सांगून झाल्यानंतर सुद्धा परत पुन्हा पढत मूर्ख लक्षण सांगावं असं वाटलं समर्थांना कारण दोघांमध्ये फरक आहे. ज्याला काही कळतच नाही तो मूर्ख आहे. अडाणी ज्याला आपण म्हणतो पण तो सांगितलेला ऐकतो तरी लगेच की बाबा हे असं असं कर असं म्हटलं तर तो ऐकतो तरी. पढत मूर्ख कोण आहे. जो शहाणा आहे पण मूर्खासारखा वागतो तो पढत मूर्ख आहे. सत्कर्म कोणतं हे माहीत असून सुद्धा दुष्कर्म करतो. वंद्य काय आहे निंद्य काय आहे हे सगळं त्याला माहिती आहे तरी पण तो निंद्य वर्तन करतो. सद्गुणांचं महत्व माहिती आहे तरी मुद्दाम दुर्गुण अंगीकारतो. सदाचाराची किंमत माहिती आहे तरी सुद्धा भ्रष्टाप्रमाणे आचार धर्म करतो. आणि जाणून बुजून ठरवून उत्तम लक्षणं त्यासतो सोडतो आणि हीन लक्षणं कुविद्या लक्षणं अंगीकारतो. ह्याला असं जो वागतो त्याला समर्थ पढत मूर्ख असं म्हणतात. ज्याला कळत नाही तो मूर्ख आणि ज्याला कळतं पण
वळत नाही असं आपण म्हणतो ना, कळतं पण वळत नाही. माहिती आहे आम्हाला अभ्यास करायला पाहिजे, माहिती आहे आम्हाला वाचन करायला पाहिजे, माहिती आहे आम्हाला समजून घ्यायला पाहिजे, शाखेत जायला पाहिजे, शाखेतली जबाबदारी स्वीकारली पाहिजे, संपर्क वाढवला पाहिजे. नित्य सातत्य राखणं, कन्सिस्टन्सी ही खूप महत्वाची आहे की जो साखरेचा आपला संस्कार. समज म्हणतात तीच त्याच्याकडे नाही, कळतं त्याला पण वळत नाही. का सिगरेटच्या पाकिटावरती लिहिलेलं असतं का नाही, धोक्याची सूचना लिहिलेली असते. सिगरेट ओढणे आरोग्यास घातक आहे हे तो माणूस वाचतो आणि सिगरेट फुंकतो. काय झाला? पढत मूर्खच झाला. पढत मूर्खच झाला. माहिती आहे कसं वागायचं ते, पण नाही वागत ना ते पढत मूर्ख. आणि मग संत म्हणतात एक वेळा अडाणी पत्करला, पण हे झोपेचं सोंग घेतलेला माणूस, जसं गाढ झोपलेला माणूस एक वेळ उठेल जाग हलवून, पण ज्याने सोंग घेतलाय तो कसा उठणार? तो उठू शकत नाही. आणि म्हणून आपण कधी कधी म्हणतो की लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. सांगायला काय सोपं आहे हो, असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे. आग लागली की पाणी ओतलं पाहिजे, पण स्वतःच्या घरात आग लागली की पळत सुटतो. काय करावं कळत नाही. काय उपयोग? कोण पुरुषे त्या विद्येला? म्हणजे सांगतो पुष्कळ, ब्रह्मज्ञान शिकवतो. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. स्वतः काहीही तसं वागत नाही, सातत्य टिकवत नाही. सांगतो लोकांना की सातत्याने सगळं झालं पाहिजे, पण स्वतः टिकवत नाही. संयम राखला पाहिजे बोलण्यावर, खाण्यावर, निद्रेवर, वागण्यामध्ये, चालण्यामध्ये. समर्थांनी जी लक्षणं सांगितलेली आहेत ती आपल्यामध्ये दिसली पाहिजे, पण आमचं होत नाही तसं. आम्ही वाचतो खूप, लक्षात येतं आमच्या, पण आम्ही वागत नाही. म्हणजे आम्ही पढत मूर्खच झालो ना. अंतःकरणात जरा सुद्धा प्रेमाचा ओलावा नाही, वृक्षपणा आहे सगळा. भक्ती नाही, ओलावा नाही, कुठलाही भाव मनात नाही. उलट अंतरंगात जो भोगवादाचा जो विकार आहे तो बळावलेला असल्यामुळे जेव्हा जेव्हा मोकळीक मिळेल त्यावेळेला तो भोगवाद आपला पूर्ण केला पाहिजे. आणि म्हणून मग काय करतो हा पढत मूर्ख? धर्मबंधन पाळणं चुकीचं आहे, धर्माची बंधनं करण्यात काय अर्थ नाही, कुचेष्टा करतो. काय करायचं कुटुंब संस्था वापरून? स्वातंत्र्य आहे, कसंही वागलं तरी चालेल, कारण आपला भोगवाद जो आहे तो पूर्ण केला पाहिजे, म्हणून त्याला नावं ठेवतो. त्याला माहिती नाही असं नाही की हे चुकीचं आहे, पण तरी तो तसं वागतो. तसं काय म्हणतो आपण, एखाद्या वक्त्याला खोदून खोदून विचारतो, त्याला भरीस पाडतो उलट वागायला, आणि आपल्यामुळे इतरांनाही बिघडवतो. धर्माची बंधनं पाळत नाही, कुचेष्टा करतो. वेदांत, शास्त्र, धर्म हे सगळं मिथ्या आहे असं मानतो आणि असं उघडपणे बोलतो. समर्थ रामदास स्वामींवरती टीका करणारे जीभ झडत कशी नाही या लोकांची, आश्चर्य वाटतं मला. जीभ धजावते कशी? कारण पूर्ण अभ्यास केल्या विना उगीच लावी दूषण. संबंध अभ्यास करायचा नाही, संतांनी संत वाङ्मयात काय सांगितलेलं आहे ते पाहायचं नाही, कुठलं तरी एखादं वाक्य घ्यायचं आणि मग संतांनी असं सांगितलेलं आहे असं म्हणायचं. ते वाक्य घेऊन त्याचा मागचा पुढचा संदर्भ काही न घेता त्याच्यावरती चर्चा करत बसायची. उत्कृष्ट नट आहेत, उत्कृष्ट अभिनय आहे, पण वागताना पढत मूर्खासारखे वागतात. रामाला रिटायर करा म्हणतात, संताभूत बघा म्हणजे तुमच्या जीवनात सुख येईल म्हणतात. असे आहेत बोलणारे लोक, पाहतो आपण जगामध्ये. हे सगळे पढत मूर्खच आहेत. काही लोक अर्ध्या अळकुंड्याने पिवळे होणार आहेत. म्हणजे जरा कुठे काहीतरी वाचलं, जरा काहीतरी आपल्याला यायला लागलं की मीच कसा श्रेष्ठ, मी कसा सक्षम, बाकीचे कसे तुच्छ, त्यांना काही कळत नाही. आणि समोर कोण बसलाय, आपल्यापेक्षा विचारवंत आहेत का, सद्गुरू आहेत का, याचाही विचार नाही.
आणि त्यांची किंमतही ठेवत नाही. आपली गुरु परंपरा सांगायला सोडतो, वाटेल तसं वागतो आणि त्यांचा मान राखत नाही. अंगात नम्रता नाही, आदरभाव नाही. सगळ्या कुविद्येची लक्षणं ह्याच्यामध्ये भरलेली आहेत आणि शिवाय बाकीचे सुद्धा अवगुण आहेत. कळत असून सुद्धा, सुशिक्षित असून सुद्धा अशिक्षितासारखे वागतात. कचऱ्यासारखी गोष्ट आहे. काचेची बाटली आमच्या घरात फुटली, कपबशी फुटली आहे, ओला कचरा आहे, कोरडा कचरा आहे. ती बाटली किंवा ती कपबशी एखाद्या पिशवीत कापडात भरून ती जर का बंद करून त्याच्यात टाकली, वरती लिहिलं किंवा त्या माणसाला सांगितलं की बाबा ह्याच्यात काचा आहेत बरं. अहो, मी उद्या जर का कचरा उचलायला गेले आणि माझ्या हाताला जर का काचा लागल्या तर भळभळ रक्त नाही येईल. आणि मी बघितलेलं आहे अशाच्या अशा काचेच्या बाटल्या त्या काचा फुटलेल्या त्या ओल्या कचऱ्यात टाकल्यानंतर तो माणूस, ती बाई, जे कोण असेल कचरा गोळा करणारे, किती त्रास होतो. ते म्हणाला अहो ग्लोव्ज घालतात ते. अहो घालतात, रोज काय नवीन ग्लोव्ज घालतात? कधी फाटलेले असतात, पातळ होतात, विरतात. म्हणजे समजत नाही का? काच फुटल्यानंतर हाताला लागते, ती कशात तरी नीट गोळा करून टाकायला हवी. साधं उदाहरण आहे, पण नाही वागत ना. ओला कचरा कोरडा कचरा वेगळा करा हे सांगायची वेळ येते. रस्त्यावर कचरा टाकू नका हे सांगायची वेळ येते. पढत मूर्ख आहेत का? मग हे सगळे संस्कार कुठे गेलं की हे ढिगारी, अशा ढिगावरी चपला बघितल्या की असं कालवतं मनामध्ये. आपल्या समितीच्या बायकांना तर कालवतात काय? संघामध्ये, शाखेमध्ये आणि समितीमध्ये एकाची चप्पल कुठे इकडे तिकडे वेडी वाकडी दिसत नाही. आणि एखाद्या आपण कार्यक्रमाला गेलो, 100-200 लोक आलेले आहेत, कशा चपला ठेवलेल्या असतात. आणि मग संघाचे आमचे लोक काय करतो, आम्ही समितीच्या बायका आम्ही काय करतो. मागे मी एका कार्यक्रमाला गेले होते, कार्यक्रम सुरू होत होता, पण त्या चपला बघून माझ्या जीवाला खूप घालमेल झाली. कशा मिळणाऱ्या? 2-2 चपला सारख्या जोडीने लावून ठेवल्या. बाहेरूनच ऐकत होते काय चाललेलं आहे ते, श्रवण करता येत होतं मला, कारण तिथेच माईक होता लावलेला. म्हणजे माझा वेळ तर काही फुकट गेला नाही. ज्या चपला सापडल्या नाहीत नीट, एक इकडे एक तिकडे, त्या तशा ठेवून दिल्या बाजूला आणि सांगितलं की ह्याच्यात चप्पल सापडत नाहीये, एकच चप्पल दिसते, एक तुटकी चप्पल दिसते. ते म्हणले अहो काय हे, तुम्ही कशाला एवढं केलं? म्हटलं कशाला केलं म्हणजे सोयीचं व्हावं म्हणून. सगळ्यांना आपापल्या चपला नीट मिळाव्यात. आपल्या समितीमध्ये एकीने चपला काढल्या लाईनीत, ती सगळ्या काढतातच, काही सांगावं लागत नाही, कारण आपण मूर्खही नाही आणि पढत मूर्खही नाही. सद्विद्या लक्षण आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, संस्कार आपण जपून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि ते आचरणात आणतो. हे ज्या वेळेला संस्कार समाजामध्ये सातत्याने करत राहू, त्यावेळेला 10%, 5% काहीतरी परिणाम घडेल. आणि म्हणून नित्य नेमाने हे करत राहायला पाहिजे. कायम केलं तरच फरक पडेल. समर्थ आम्हाला तेच सांगतायत की अशी जी लक्षणं आहेत, अर्ध्या हळकुंड्याने पिवळे होणारी माणसं आहेत. मग मागच्याला उदाहरण जसं सांगितलं तुम्हाला पाषाणच्या, त्या स्वामी समर्थ थोडस काहीतरी वाचलं कुठेतरी, काहीतरी एखादी बारीकशी सिद्धी प्राप्त सुद्धा झाली नव्हती, ही सुद्धा झाली नव्हती. वाचन काही केलं होतं का मला माहिती नाही, पण तो हिडन कॅमेरा बसतो. म्हणजे ह्याच्यातलं ज्ञान काय म्हणतो, दुर्गुणाकडे नेणारं ज्ञान कसं काय पॉवरफुल आहे बघा. आणि सद्गुणाकडे जाणारं ज्ञान मिळवायचं त्याला वेळ लागतो. मग ते मिळवून तो संबंध सगळा मोहोल जमवला, भरपूर पैसे जमवले आणि मग आता अटक झाली. देव फार लांब नसतो, शेवटी विजय सत्याचा असतो, शाश्वताचा असतो, खऱ्याचा असतो. अशा पढत मूर्खांचा सुळसुळाट अध्यात्मविद्येमध्ये आहे आणि म्हणून ढोंगेबाजी, बुवाबाजी ह्याला ऊत आलेला आहे सगळीकडे. तर ते आपण दक्ष असायला हवं. कुठे चाललेलं असेल तर आपण तर नाही जाऊ, पण दुसऱ्यांनाही सावध करायला हवं. काही लोक कसे असतात, कपटी असतात,
कुटीळ असतात, दुष्ट असतात. त्यांचं वागणं खरं तर पटत नाही एखाद्या तिथल्या काम करणाऱ्या माणसाला, पण त्याच्या ऐश्वर्यावर डोळा ठेवून तो त्याचे सगळे दोष झाकून टाकतो. झाकून टाकतो मी त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याची गुणगान गात बसतो, त्याचा भाट बनतो. हा सुद्धा पडत मूर्खच आहे एक प्रकारचा. संतांनी सगळा समाज निष्क्रिय केला असं म्हणणारे लोक आहेत. संतांनी काय निष्क्रिय केला हो समाज? उलट क्रियाशीलता. समर्थांनी तर राष्ट्रगुरू आहेत. आपल्या शिवाजी महाराजांच्या काळात काय परिस्थिती होती? लोकांना रोजचा आपला संसार कसा करावा, काय संरक्षण करावं, आपण कुठे चाकरी करावी, आपलं काही स्वत्व आहे का नाही, आपला धर्म आहे का नाही, आपलं संस्कार आहेत का नाही, सगळं लोक विसरले ते हो. आणि त्यांनी क्रियाशील केलं. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवरायांना सर्वतोपरी मार्गदर्शन केलं. आणि तरीही म्हणतात लोक की आमचे संत हे काय आहेत? निष्क्रिय आहेत. आणि त्यांनी सगळा समाज निष्क्रिय केलाय. कारण क्रियाशीलतेची व्याख्याच वेगळी आहे, ती तमोगुणातली आहे त्यांची. एक उदाहरण दिलंय समर्थांनी की एखादा मोठा हत्ती आहे आणि त्याला कोळ्याच्या जाळ्याने बांधायचं ठरवलं. कोळी म्हणजे मासे पकडणारा कोळी नाही, तो एक वेळ त्याने बांधता येईल. कोळी हा प्राणी, कोपऱ्यात जळमट तयार होतात ना, त्याच्यापासून जो बारीक तंतू निघतो त्यांनी त्या हत्तीला बांधायचं असं ठरवलं. बांधलं जाईल का? नाही जाणार. पण त्या हत्तीने जर का असं ठरवलं की ह्या बारीकशा नाजूक तंतूंनी मी बांधला जाऊ शकतो, तर मग शहाणपणच संपलं. तसं आमचं झालंय. किंवा एखादा भ्रमर, समर्थाने उदाहरण दिलं, एखादा भ्रमर भुंगा कमळामध्ये जातो, त्या परागकणांच्या मधाच्या लोभाने आत जातो आणि तो बाहेर पडू शकत नाही. वास्तविक कमळाची पाकळी किती कोळी नाजूक असते, तो भुंगा सहज कुरतडू शकतो. लाकूड पोखरतो, तो लाकूड पोखरू शकतो, तो भुंगा कमळाची पाकळी नाही का पोखरू शकणार? पण त्याचीच इच्छा नाही. तो त्या मोहामध्ये अडकल्यामुळे कमळ ज्यावेळेला मिटतं रात्री किंवा ते नंतर उपटलं तर त्याच्यामध्ये तो भुंगा मेलेला असतो. तसं आम्ही संसारामध्ये, समर्थ म्हणताय, संसार सुख मानता आणि त्याच्यातच गुंतून राहता. स्वतःच खांबाला बांधून घेता आणि म्हणता मी बद्ध आहे, मी बांधलेला आहे, मला सोडवा कोणतरी. गोंदलेकर महाराज म्हणतात तुझं तूच बांधून घेतलंय, तुला काय सोडायचं, तू हात सोड की सुटला. आपल्या लक्षातच येत नाही की आपणच बांधून घेतलंय, आपणच बंधन स्वतःला घालून घेतलंय. संसाराच्या सुखाचं, विकारांचं, मोहाचं, लोभाचं, की ज्याच्यामुळे आपली प्रगतीच खुंटते. असा पडत मूर्ख आहे. पडत मूर्ख कोण कोण आहेत? आपल्यामध्ये सामर्थ्य आहे वास्तविक. जसं त्या भुंग्यामध्ये सामर्थ्य आहे ना, तसं आपल्यात सामर्थ्य आहे की हा संसार वृक्ष पोखरून आपण परमात्म्याकडे, आपल्या ध्येयाकडे झेपू शकतो. पण त्यासाठी लोभ मोह बाजूला सारून सातत्याने साधना करावी, कंटिन्युअसली, कन्सिस्टन्सी, सातत्य हे अत्यंत आवश्यक आहे. आणि तरच त्याचा संस्कार घडतो. तो संस्कार घडला की मग उन्नत होऊ शकतो मनुष्य. अधिकार संपन्न असं सद्गुरू समोर असताना सुद्धा त्याची परंपरा न सांगणं, मी त्यांनी मला शिकवलं हे न मानणं, हा अपकार आहे. समजत असून सुद्धा तसं न मानणं आणि आपल्या संसारातच सुख मानणं, सगळ्या विषय भोगातच सुख मानणं, त्यागामध्ये सुख आहे हे माहिती असून सुद्धा जो सुख मानतो उपभोगामध्ये, मला कसं मिळेल सगळं. समितीमध्ये सुद्धा समिती आपल्याला काय शिकवते, शाखा काय शिकवतो की मी त्याला काय देऊ शकतो, त्याने मला काय दिलंय माझ्यासाठी, माझं तन मन धन वेळ बुद्धी कौशल्य कला हे मला कसं देता येईल समाजाला, ह्याच्यामध्ये आनंद आहे. आणि तिथेच समर्थ म्हणतात, तुकाराम महाराज पण म्हणतात एका ठिकाणी, सुख पाहता जवळ दुःख पर्वता एवढे पण आम्हाला वाटतच नाही. संसारातच सुख आहे असं वाटतं. खरा आनंद, खरा परमानंद त्यागात आहे, दानात आहे,
विकारांवरती संयम ठेवण्यात आहे, हे आम्हाला पटत नाही, आम्ही पटवून घेत नाही. तर हत्तीला जसं वाटतं की काही नाही, हे कोळं बंधन आहे, नाजूक, ते राहू दे, त्याने मी बांधला गेलेलो आहे. तसेच आम्ही इतकं नाजूक संसाराचं बंधन आहे, आपण सहज सोडू शकतो. सामर्थ्य आपल्यामध्ये, तेवढी शक्ती दिलेली आहे भगवंतानी, पण आम्ही सोडत नाही. ही शोकांतिका. आणखीन एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येवो पाहे. सुंदर बाज केलेली आहे, छान बांधलेली आहे, पलंग आहे, वरती मऊ मऊ गाद्या उशा आहेत, पण त्याच्यात जर का ढेकूण असतील, झोप लागेल का शांतपणे? नाही लागेल. तसं माझ्याकडे शक्ती आहे, सामर्थ्य आहे, विवेक दिलेला आहे भगवंतानी, पण हे सगळं असून सुद्धा, समजत असून सुद्धा जो मूर्खासारखाच वागतो, ज्याला काही पडलेलीच नाहीये, माझं कुठे मी अजून काही माझ्यामध्ये सद्गुण यावे कसं माहीत असून सुद्धा जो प्रयत्न करत नाही, तो पडत मूर्ख आहे. आणि म्हणून शेवटी 40व्या ओळीमध्ये 41व्यांचा हा समास आहे. 40व्या ओळीत म्हणतात, परममूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख, या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही. का संसारामध्ये या दुःख आहे? वासने संगे जन्म घेणे लागे, जन्माला आलेला मनुष्य क्षणोक्षणी मृत्यूकडे जाते, आणि सगळ्यात मोठं भय असं असायचं मृत्यूच आहे. मग जन्म दुःख निरूपण काय आहे? जन्मचं दुःख काय आहे? जन्म का होतो? कशामुळे जन्म येतो? कसा येतो? तो जीव कसा गुंतो? हे सगळं पुढच्या समासात, दशक 3 समास 1 त्याच्यात पाहायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, त्याची पुढे निरूपण, जन्म दुःखाचे लक्षण, गर्भवास हा दारुण पुढे निरोपिला. आता म्हणजे हा जो दुसरा दशक आहे, तोही अनित्याचा आहे. अनित्य म्हणजे जे कायम राहत नाही, जे टिकत नाही, असे सगळे जे अनित्य गोष्टी आहेत, अवगुण आहेत, ते सगळे सोडावेत, सद्गुण अंगी बाणावेत आणि प्रत्यक्षामध्ये आचरण करावं. ह्या हेतूने समर्थांनी हा संबंध दुसरा समाज सांगितलेला आहे, दुसरा दशक सांगितलेला आहे. त्याचं वारंवार आपण वाचन करावं, वारंवार स्वतःच स्वतः पाहावं, आत्मनिरीक्षण करावं की मी कुठे आहे, किती खोल पाण्यात आहे, अजून माझ्यात कोणते सद्गुण यायला हवे आहे, याचा वारंवार विचार करावा. संस्कार मनावरती घट्टपणे रुजवत राहावे, आणि तसं केल्यानंतर मग तिसऱ्या दशकामध्ये स्वगुण परीक्षा हा तिसरा दशक आहे. संबंध दासबोधामध्ये जन्म दुःख निरूपण झाल्यानंतर स्वगुण परीक्षा अ ब क ड ही एक कथा सांगितलेली आहे की संबंध कुठेही दासबोधामध्ये पुन्हा तुम्हाला एका माणसाची कथा कशासाठी सांगितली होती की त्याच्यातून आपण बोध घ्यावा. बाकी कुठेही गोष्टी रूप असं काहीही आपल्याला बघायला मिळत नाही. समर्थांच्या कृपेने पुढच्या मंगळवारी आपण जन्म दुःखाचं निरूपण काय ते सांगतायत ते ऐकूया आणि त्याचा आपण अभ्यास करूया. या 2 दशकांचं पुन्हा पुन्हा घरी वाचन करावं आणि पुढच्या मंगळवारी येताना जन्मदुःख निरूपण जरूर वाचून यावं अशी नम्र विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.